काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या मुंबईतील समारोप सभेनंतर महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच पेटलंय. भाजपनं या सभेतील उद्धव ठाकरेंच्या परिस्थितीवरून आणि भाषणावरून जोरदार टीका केली आहे. असं असताना आता उद्धव ठाकरेंनी लोकसभेत महाराष्ट्रातून 18 खासदार निवडून दाखवावे असं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. नागपूरच्या कोराडी इथं बूथस्तरीय कार्यसमिती बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या बैठकीनंतर बावनकुळे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीवर बोलताना बावनकुळेंनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावून शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं महाराष्ट्रातून 18 खासदार विजयी झाले होते. आता पुन्हा उद्धव ठाकरे यांनी तेवढेच खासदार विजयी करून दाखवावे असा थेट आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना दिलं आहे. बावनकुळे पुढे म्हणाले की काल इंडिया आघाडीच्या मुंबईतील सभेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे केली नाही. मताच्या राजकारणाकरिता उद्धव ठाकरे यांनी लाचारी पत्करली. हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनच्या मांडीला मांडी लावून बसले. हिंदू आणि ओबीसींचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधींना ते शरण गेले अशी बोचरी टीका बावनकुळे यांनी ठाकरेंवर केली. दरम्यान राहुल गांधींचे कालचे भाषण हास्यजत्रा होती. त्यांच्या भाषणात विकासाबद्दल आणि व्हिजनबद्दल काहीच नव्हतं. केवळ त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरच टीका केली. तर शरद पवार यांची परिस्थिती बारामतीच्या बाहेर जाणार नाही अशी झाली आहे. एक परिवार एक मतदारसंघात ते अडकले आहेत असा हल्ला बावनकुळेंनी शरद पवारांवर चढवला. तसंच नवनीत राणा यांनी अमरावतीमधून प्रचाराला सुरुवात केली. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की नवनीत राणा अद्याप भाजपात आल्या नाही आहेत. पवार साहेब, तुम्ही कृषी मंत्री होता देशाचे, मला आता बोलता येईल, कधी पीक विम्याचा विचार केला? कधी त्या ठिकाणी तुम्ही हमी भावाचा विचार केला? कधी त्या ठिकाणी तुम्ही या महाराष्ट्राकरता देशाकरता 4 गोष्टी केल्या? कशाला बोलायला लावता आम्हाला? तुम्ही आता तुमची आता परिस्थिती अशी झाली आहे, तुम्हाला बारामतीच्या बाहेर निघता येत नाहीये. बारामतीच्या बाहेर निघता येत नाही. काय मोदींची बरोबरी करताय? मोदीजी देश फिरतायत. मोदीजी देशातला कानाकोपरा फिरतायत. मोदीजी विकसित भारताचा संकल्प मांडतायत. मोदीजींनी मागच्या 14-19 मध्ये दिलेला मॅनिफेस्टो पूर्ण केला, जाहीरनामा पूर्ण केला. घेतलेलं एक मत कर्ज म्हणून घेतलं आणि आता व्याजाशीत परत करण्याचा प्रयत्न मोदीजी करतायत. तुम्ही तर एका घरात अटकले आहे, एका परिवारात अटकलेले आहेत, तुम्ही एका मतदारसंघात अटकलेले आहेत. त्यामुळे मला आता जास्त टीका टिप्पणी करायची नाही आहे.